नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण जीएमसी लातूर यामध्ये ग्रुप डी पदाची भरती निघालेली असून एकूण जागा असणार 79। तर याबाबत एक शुद्धीपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे आणि शुद्धीपत्र कशा प्रकारचं आहे हे संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर या ठिकाणी भरती निघालेली आहे। हे शुद्धीपत्रक बघून घ्या। यामध्ये काय म्हटलेलं आहे तर कक्ष सेवकला 10वी चालेल, बाह्य रुग्ण सेवकला 10वी चालेल, शिपाईला 10वी चालेल। माडीसाठी या ठिकाणी अभ्यासक्रम मागितलेला आहे। स्वयंपाकीसाठी पण सर्टिफिकेट मागितलं आहे। व्यवसायधारक स्वयंपाक येत असल्याचा अनुभव। शहरीकरण सेवकला 10वी चालेल, प्रयोगशाळा परिचारला 10वी चालेल, विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावा। ठीक आहे। रक्तपेटी परिचर 10वी, बाकी सर्व पदासाठी 10वी या ठिकाणी चालेल, पण नावीला या ठिकाणी ITI मागितलेला आहे आणि माडी आणि स्वयंपाकीसाठी सर्टिफिकेट संबंधित मागितलेलं आहे। तर ठीक आहे। तर अशा प्रकारे पात्रतेमध्ये या ठिकाणी बदल केलेला आहे। यासाठी जे वयोमर्यादा आहे ते 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक एक्झाम शुल्क असणार आहे। ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। तर अर्ज हा तुम्हाला जो आहे हा ऑनलाईनद्वारे भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 10 सप्टेंबर। तुम्ही 10 सप्टेंबरपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। ठीक आहे। तर संपूर्ण PDF आणि ऑनलाईन अर्जाची लिंक लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला दोन्ही लिंक मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।